मनोज जरांगेंच्या नेतृत्वात उभं राहिलेलं मराठा आरक्षणाचं भगवं वादळ काल शांत झालंय। शासनाने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आणि मराठा आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। आता तो नेमका अध्यादेशच होता का हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत। पण सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात मराठा आंदोलकांकडून विजयाचा गुलाल उडवून जल्लोष करण्यात आला। एकीकडे हा जल्लोष होत असताना दुसरीकडे मात्र ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे लढ्यात जिंकले पण तहात मात्र हरले। आता ज्या माणसाने कोट्यवधी मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण केली, हाच माणूस काल सरकारच्या ट्रॅपमध्ये कसा अडकला? काल असं नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी शीतल मोरे विषय एकामध्ये तुमचं स्वागत करते। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे मनोज जरांगेंनी आतापर्यंत आंदोलनाबाबत जेवढ्या पत्रकार परिषद घेतल्या किंवा सरकारच्या शिष्टमंडळासोबत जेव्हा चर्चा केली, तेव्हा त्या सगळ्या चर्चा, पत्रकार परिषदा ह्या गावकरी, आंदोलक आणि अर्थातच टीव्हीवर दाखवल्या गेल्या। पण काल म्हणजे 27 तारखेच्या मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली, तेव्हा मात्र तिथे एकही कॅमेरा नव्हता किंवा सरळ जरांगेंनी ती चर्चा बंद खोलीत केली असंच आपल्याला म्हणावं लागेल। आणि माध्यमांची कोणतीही लोक त्यावेळी तिथे उपस्थित नव्हती। हाच डाव साधून शिष्टमंडळातील मंत्र्यांनी जरांगेंची भेट घेतली आणि भेटीनंतर सगळे प्रश्न सुटले असा दिखावा केला का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। या सगळ्या मध्यरात्रीच्या बैठकांच्या सिलसिल्यानंतर मनोज जरांगेंनी स्वतः असा दावा केला की सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं। मात्र आपण जर अभ्यासपूर्वक ह्या सगळ्या आरक्षणाच्या बाबींकडे पाहिलं तर हाती काहीच लागत नाही। एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असं सांगून जरांगेंची एक प्रकारे फसवणूकच केल्याचं पाहायला मिळतंय। कारण जरांगेंनी पहिल्यापासून लावून धरलेली एक मागणी होती ती मराठ्यांना ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलं सुद्धा की जरांगेंना ओबीसी कोट्यातून कोणतंही आरक्षण देण्यात आलेलं नाही। त्यामुळे ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावं या मागणीचं नेमकं काय झालं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। दुसरा मुद्दा म्हणजे कुणबी प्रमाणपत्रांचा। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडतील तेवढ्यांनाच फक्त कुणबी प्रमाणपत्र मिळणार हे आधीच ठरलेलं होतं। मराठा आरक्षणासाठी काम करत असलेल्या शिंदे समितीने असं सांगितलेलं की आम्हाला 53 लाख कुणबी नोंदी सापडल्यात। आता ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या आहेत की जुन्याच आहेत, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो। ज्येष्ठ पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या सर्व 53 लाख कुणबी नोंदींचे पुरावे जुनेच असून यातील लोकांना आधीच कुणबी म्हणून आरक्षण देखील मिळालंय। त्यामुळे नव्याने सापडलेले पुरावे म्हणजेच कुणबी नोंदी ह्या फक्त 1 ते 1.5 लाख इतक्याच आहेत। तरी देखील जरांगेंनी शिंदे समितीच्या कामकाजावर कोणताच प्रश्न का उपस्थित केला नाही अशी देखील शंका निर्माण होते। आता राहिला मुद्दा सरकारने काढलेल्या अध्यादेशासंदर्भात। आता सरकारने काढलेला GR खरंच अध्यादेश आहे का, तर नाही। सरकारने काढलेला GR हा अध्यादेश नाहीये तर अध्यादेशाचा मसुदा आहे। हा GR कोणत्याच कायद्यांमध्ये बसत नाही। सरकारने जो मसुदा म्हणजेच ड्राफ्ट तयार केलाय यावर 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे। आता या मसुद्या संदर्भात काही हरकती नोंदवल्या गेल्या तर त्यामध्ये देखील बदल केला जाणार आहे। यावरून हे सिद्ध होत आहे की शिंदे सरकारने आता दिलेलं आरक्षणाचं आश्वासन सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाचंच आहे। त्यामुळे सगळ्या मराठ्यांना कोणत्याच प्रकारचं आरक्षण मिळालेलं नाहीये। ज्यांचे कुणबी दाखले मिळाले तेवढ्यांनाच फक्त आरक्षण मिळणार आहे। शिंदे सरकारने असं सुद्धा म्हटलंय की जरांगेंची सखे सोयऱ्यांबाबतची जी मागणी होती ती सुद्धा मागणी आम्ही मान्य केली आहे। आता सखे सोयरे म्हणजे नेमकं कोण, तर आरक्षणासाठी जे अर्ज करणार असतील त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यांच्या आधीच्या पिढ्यांमध्ये जी लग्न जातीमध्ये झाली आहेत त्या लग्न झालेल्या नातेसंबंधांमधून जे नातेवाईक निर्माण झाले असतील ते, म्हणजे जर मराठा जातीतच लग्न झालं असेल तर त्या संबंधातून जन्माला आलेले जे नातेवाईक असतील फक्त तेच नातेवाईक हे सखे सोयऱ्यांमध्ये येतात। पण जरांगे पाटलांची मागणी लक्षात घेतली तर त्यांचं म्हणणं होतं की आईकडचे जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना सुद्धा या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे। पण ती स्त्री किंवा ती आई जर दुसऱ्या जातीतली असेल तर तिला मात्र आरक्षण मिळणार नाही। मात्र काल सरकारने काढलेल्या GR मध्ये सखे सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती पुरुष प्रधान कायद्यातली आहे। हा कायदा बदलला पाहिजे असं जरांगेंचं म्हणणं होतं, जो सरकारने अजूनही बदललेला नाहीये। या सगळ्यातून एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा आरक्षणाचं क्रेडिट घेऊन स्वतःची इमेज सुधारण्याचा डाव साधल्याचं दिसून येत आहे। पण यातून मराठा समाजाची विश्वासार्हता जरांगे पाटील टिकवू शकणार का, यापुढे मराठा समाजाच्या प्रश्नांना जरांगे पाटील उत्तर देणार का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। तुम्हाला या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर काय वाटतं, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि विषय एका या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।